नमस्कार मित्रांनो, जाधव पिग फार्म मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता आपण जे थांबलो आहे ते आमचं एक फॅटनिंगचा नवीन फार्म सुरू होतोय। तर साधारणतः या फार्मची कॅपॅसिटी असणार आहे 500 ॲनिमल या फार्म मध्ये बसणार आहेत। याच्यामध्ये फक्त कटिंग वाले ॲनिमल बसणार आहेत, म्हणजे 2 महिन्याच्या पुढचे जे ॲनिमल असतात तेच बसणार आहेत। ह्याच्यामध्ये टोटली तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एक कन्स्ट्रक्शन आहे, त्याची लांबी रुंदी आहे 70 बाय 25 ची। असे ह्याच्यामध्ये टोटली 7 गाळ्या आहेत। पलीकडच्या साईडला पण 10 बाय 10 चे 5 गाळे आहेत आणि तो एक जुना कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करूया। ठीक आहे, आपण एक एक शेडचं माहिती घेऊया, चला। आता या शेडचा व्हिडिओ मी का टाकतोय, कारण भरपूर लोक चुका करतात की ज्यावेळेस ते फ्लोरिंग करतात, फरशा बसवतात, शाबादी फरशी आपण वापरतो कारण रफ असतं, ॲनिमलचे पाय घसरणार नाहीत, त्याला दुखापत होणार नाही म्हणून। तर तुम्ही ज्यावेळेस फरशी बसवताय त्यावेळेस या गोष्टीवर थोडंसं लक्ष द्या। थोडंसं इकडे बघा, हे जे जॉईंट आहेत हे जॉईंट थोडंसं तुम्हाला जवळ बसवायला पाहिजे। काही लोक काय करतात, ह्याच्यामध्ये 2 इंच 3 इंचचा गॅप देतात, त्याच्यामध्ये सिमेंट भरतात, पण ते ॲनिमल काय करतात, तोंडाने पायाने असं उकरतात आणि त्याच्यामध्ये खड्डा करून मग फरशी तोंडाने उचलून टाकतात। त्यामुळे ते कारगर नाहीये किंवा ते सक्सेसफुल नाहीये। फरशी बसवताना थोडंसं जॉईंट जे आहे ते जवळ जवळ बसवा। त्यानंतर आपण आता नेक्स्ट बोलूया, याची माहिती घेऊया। साधारणतः एक एक गाळ्याची जी लांबी आहे 10 बाय 25 आहे। ह्याच्यामध्ये फीडिंग सिस्टीम जी आहे ते सायंटिफिकली आपली इथं असणार आहे। एकत्र आपले 25 ॲनिमल एकत्र एका लाईन मध्ये थांबून खातील असं इथं नियोजन आहे। आणि इथं आपण ऑटोमॅटिक फीडर बसवतोय, त्यामुळं पलीकडचे पण ॲनिमल, ह्या गाळ्यातले पण ॲनिमल आणि या गाळ्यातले पण ॲनिमल इथं फीड खातील एकत्र। ह्यांची जी वॉटर निप्पल सिस्टीम आहे याचा स्लोप जो आहे शेडच्या 3% आहे, म्हणजे ह्याची लांबी आहे 25 फूट, तर 25 फुटाचे 3% आपण स्लोप ठेवलेला आहे, जो की आयडियल आहे। स्लोप 2 ते 3% ठेवावा लागतो, खूप जास्त पण स्लोप चालत नाही। तर ह्याच्यामध्ये स्लोप जो आहे तो या साईडला आहे आणि याची वॉटर निप्पल सिस्टीम जी आहे ती इथं असणार आहे। इथं आपण या वॉलला आपण ठेवणार आहे। हे सगळं 1 बाय 1 च्या पाईप मध्ये होणार आहे, जे की तुम्ही तिकडे पण मी दाखवतो जुन्या शेड मध्ये, किंवा तुम्ही ते मागच्या साईडला बघू शकता। हे तुम्ही बघू शकता, हे 1 बाय 1 चा स्क्वेअर पाईप आहे, ह्याच्यामध्येच कन्स्ट्रक्शन होणार आहे। कारण आपलं म्हणणं आहे की भिंतीमुळं व्हेंटिलेशन व्यवस्थित राहत नाही, त्यामुळे आपण व्हेंटिलेशनसाठी पाईपानेच कन्स्ट्रक्शन करतो। जेवढे फार्म आहेत आमचे त्याच्यानेच आहेत। वॉटर निप्पल आपण तिथं बसवल्यामुळे स्लोपने पाणी तिथंच खाली पडतं आणि ड्रेनेज मध्ये बाहेर जे आपलं ड्रेनेज सिस्टीम आहे तिथे ड्रेनेज मध्ये निघून जातं। काही लोक चुका करतात की ते जे वॉटर लाईन आहे ते मध्यभागी ठेवतात किंवा मागच्या साईडला ठेवतात, ते स्लोपनं पाणी पूर्ण गाळा म्हणजे सारखं तुमचं ओलं राहील। त्यामुळे जिथं स्लोप एंड होतो तुमचा तिथंच वॉटर निप्पल सिस्टीम तुमची बसवा। ठीक आहे। या शेडची तर माहिती तुम्हाला मी सांगितलेली, याच्यामध्ये टोटल 70 बाय 25 डायमेन्शन आहे, 7 गाळ्या असणार आहेत आणि जवळपास 1.25 मोठे फॅटनिंग ॲनिमल बसतील एवढी कॅपॅसिटी आहे। प्रति ॲनिमल आपल्याला 10 स्क्वेअर फीटची जागा लागते फॅटनिंग वाल्यांना। ठीक आहे, फॅटनिंग वाले म्हणजे 100 किलो पर्यंतचे जे आहेत, किंवा ग्रोवर म्हणजे आपण काय करतो, जवळपास 2 महिन्याचे नर्सरी मधून 2 महिन्याच्या नंतर नर्सरी सेक्शन मधून आपण पुढे त्यांना ग्रोवर वरती टाकतो, तिथून जे पुढचे ॲनिमल आहेत त्याला आपण फॅटनिंग ॲनिमल म्हणून संबोधतो। ठीक आहे, नेक्स्ट आपण दुसरा गाळा बघूया। हा जो दुसरा समोरचा गाळा दिसतोय तुम्हाला, इथं आणखी आपल्याला रॅम्प बनवायचा आहे। लेबर रूम आणि फीड रूम त्या साईडला आहे, जेणेकरून फीडची गाडी आहे ती डायरेक्टली आपल्या शेड वरती येऊ नये, तिकडल्या तिकडे तिथं अनलोडिंग करावी आणि आपल्या माणसांनी गाड्यानी किंवा हातामध्ये पकडून इथं आणून फीडिंग आपलं करावं। फीडचं जे आहे ते गेटच्या जवळ असायला पाहिजे, करून फीडवाली जी गाडी आहे ती भरपूर ठिकाणाहून फिरून तुमच्या फार्मवरती येत असते। म्हणजे ते एखाद्या फार्मवरती ते पार्शियल लोड असेल ते एखाद्या फार्मवरती जाणार, तिथं फीड टाकणार आणि मग तुमच्या फार्मवरती येणार, ते रोगराई येण्याची संभावना असते जास्त। तर नेक्स्ट आपण बघूया, इथं आपल्याला रॅम्प बनवायचा एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे। अंडर कन्स्ट्रक्शन असताना आपण हे का काढलंय की थोडस लोक काय करतात, फार्म बांधताना थोड्याशा काही चुका करतात, तर ते चुका त्यांच्याकडनं होऊ नये म्हणून आपण हे व्हिडिओ बनवतोय। आपला इथं रॅम्प असणार आहे कडेला, आणि आपलं एक लेबर रूम आणि फीड रूम तिथं ऑलरेडी रेडीमेड आहे, समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता।
ह्याला बाहेरचा जो आउटर कंपाऊंड आहे ते आपण सिमेंट प्लेटनी बनवलेलं आहे. ह्याची जवळपास 58 ते 60 रुपये पर स्क्वेअर फीट प्राइस आहे. हे बघा, हे 10x10 गाळ्या आहेत. 10x10 एका गाळ्यामध्ये जवळपास आपले 10 फॅटनिंग अॅनिमल 100 किलो पर्यंतचे बसू शकतात. काही अडचण नाहीये ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये जे आपण फीडर रूम बसवणार आहे, फीड टाकण्यासाठी जे सिस्टीम बसवणार आहे ती वॉल माउंटेड फीडर बसवणार आहे, जेणेकरून आपले अॅनिमल असे उभे राहून थांबून खाऊ शकतील. ठीक आहे. नेक्स्ट, हे टोटल 5 गाड्या आहेत. ह्याच्यामध्ये जवळपास 50 अॅनिमल आपले बसतील अशी कॅपॅसिटी आहे. प्लीज पुढे या. आता हा जो गाळा आहे, मी तुम्हाला दोन्ही गाळे दाखवले ते पूर्व पश्चिम गाळे आहेत. पूर्व पश्चिमच आपण शेडचं कन्स्ट्रक्शन करताना पूर्व पश्चिमच करतो. पण या गाळ्यांची जे डायमेन्शन आहे आणि जे मॅपिंग आहे ते उत्तर दक्षिण आहे. हे शेड उत्तर दक्षिण म्हणजे पूर्वेकडे तोंड करून आहेत. हे शेड यांची जी रुंदी आहे ते पूर्वेकडे तोंड करून जास्त आहे. हा जो कन्स्ट्रक्शन आहे हा जुना कन्स्ट्रक्शन होता, रेडीमेड दुसऱ्या एका पिग फार्मरचा होता, तो मी परचेस केलाय, तो मी घेतलाय. तर त्यामुळे ह्याचं जे आपण कन्स्ट्रक्शन आहे हे आणखी काढलेलं नाही, पण हे आपण भविष्यामध्ये काढून टाकणार आहे. कारण आपण फार्म बनवताना दिशा खूप महत्वाची असते, पूर्व पश्चिमच दिशा असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये पण बघू शकता, ह्याच्यामध्ये आणखी त्यांनी चूक काय केलेली आहे, हाईट, फार्मची हाईट बिलकुल एवढंच ठेवलेली आहे. म्हणजे जवळपास याची हाईट ऑलमोस्ट 6 फुटाच्या वरती नाहीये, 5.5 ते 6 फुटाच्या वरती नाहीये याची हाईट. तर याच्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या अॅनिमल्सला खूप गरमी होऊ शकेल, गरमी होईल, आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये डायरेक्टली सनलाइट, ऊन जे आहे ते आपल्या फार्म मध्ये एंट्री करेल. ठीक आहे. तर ही चूक या फार्म मध्ये झालेली आहे, तर ही अशी चूक तुम्ही करू नका. ऑलमोस्ट फार्मची हाईट जी आहे 10 फुटाच्या वरती ठेवा, 12 ते 10 फूट अशी हाईट असायला पाहिजे, कारण व्हेंटिलेशन व्यवस्थित असायला पाहिजे फार्म मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, आजूबाजूचं तुम्ही वातावरण बघू शकता. साईडला इकडे आमच्या वडा आहे, पलीकडे झाडं आहेत, आजूबाजूला पूर्ण झाडांनी भरलेलं फार्म आहे. आपल्या फार्मसाठी जे सुटेबल जागा पाहिजे, आजूबाजूला झाडं वगैरे तसे झाड आहेत सगळे. आणि भरपूर एक पीक फार्मरचा किंवा म्हणजे पोल्ट्री फार्मरचा हा प्रश्न असतो की पोल्ट्रीच्या साईडला पीक फार्मिंग चालू शकते का. तर तुम्ही बघू शकता तिकडे पोल्ट्री फार्मिंग आहे, आणि त्यांचं म्हणजे प्रत्येकी 45 दिवसाला एक बॅच निघते त्यांच्या साईडला आहे. आणि शक्यतो पीक फार्मिंगला पोल्ट्री फार्मवरून काही फरक पडत नाही. विषय फक्त एवढा आहे की पोल्ट्री फार्मर जो आहे, जो पोल्ट्री फार्म मध्ये काम करतोय, तो व्यक्ती पीक फार्मिंग मध्ये काम करू शकणार नाही. त्यासाठी सेपरेट माणूस पाहिजे आणि पीक फार्मिंग साठी सेपरेट माणूस पाहिजे. ठीक आहे. चला, धन्यवाद.